परंतु जेव्हा बैठक फाउंडेशन 2 वर्षापूर्वी अथर्वदादा आमच्या शाळेत आले आणि त्यांनी मुलांसमोर दर महिन्याला एक एक कला सादर केली, तेव्हापासून मुलांच्या प्रत्येक गोष्टीत बदल झाला आहे. म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक ह्या सर्व विकास आपण शिक्षणातून मुलांचा करत असतो. परंतु ही जी सौंदर्यदृष्टी मुलांची विकसित होण्यासाठी एक कला गरजेची असते आणि ही कला आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असेल तरच सौंदर्यदृष्टी विकसित होते असं मला म्हणायचं आहे. मुलांना भरपूर वाद्य बघायला मिळाली आणि आमच्या शाळेतील मुलांनी ती वाद्य स्वतः वाजवून बघितली. जेव्हा मुलांनी स्वतः ती वाद्य वाजवली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो अवर्णनीय होता, की मला ते वाद्य पहिल्यांदा बघायला पण भेटलं आणि वाजवायला पण भेटलं. आणि प्रत्येक मुलाला म्हणजे अथर्वदादाने काय केलं होतं, आमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांच्या हातात ते वाद्य दिलं होतं. इतक्या म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये ते वाद्य आणल्यामुळं त्यांना प्रत्येकाला अनुभव घेता आला. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. सुरुवातीला मुलांचा रिस्पॉन्स कमी होता, परंतु नंतर मुलं वाट बघायला लागली की अथर्वदादा कधी येणार आहे आणि आम्हाला कधी सगळं दाखवणार आहे, वेगवेगळ्या कला कशा म्हणजे आम्हाला दाखवणार आहे. आणि आमची मुलं म्हणजे छोटी जरी असली, ग्रामीण भागातील जरी असली तरी कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक कलाकाराची ते मुलाखत घेतात आणि मुलाखतीमध्ये भरपूर प्रश्न विचारतात मुलांना. आणि मग ह्या सर्व गोष्टींचा विकास ह्या कलेमुळं होतो. मी आत्ता इथं आल्यापासून बघते की इतक्या शांततेत सर्व कार्यक्रम चालू आहे आणि प्रत्येक इथले जे सर्व बैठक फाउंडेशनचे जे कार्यकर्ते आहेत ते इतक्या नम्रतेनं सर्वांशी बोलत आहेत. मग ही नम्रता येते कुठून, तर ती ह्या कलेतूनच येते असं मला वाटतं. जर प्रत्येकाच्या अंगी कला असेल तर ती कला आपल्या मनावर संस्कार घडवते आणि त्या संस्कारातूनच ही नम्रता आपल्या अंगी येते आणि त्यामुळे प्रत्येकाच्या अंगी कला असावी आणि त्या कलेतूनच सौंदर्यदृष्टी वाढणार आहे. आणि मी इथं आले त्यावेळेला इथे वाद्यांचं टेस्टिंग चालू होतं आणि ते ऐकताना मला इतकं छान वाटलं ना. जे इतकं सुंदर वाद्य आहे ते दिसायलाच इतकं सुंदर आहे आणि ते ऐकताना पण खूप छान वाटत होतं. आणि मला असं वाटत होतं की मी माझ्या मुलांना मी इथं घेऊन आले असते ह्या कार्यक्रमाला तर किती छान वाटलं असतं त्यांना पण हे सगळं बघायला भेटलं असतं. पण आता शाळेची सुट्टी चालू आहे आणि त्यामुळे मुलं नाही येऊ शकली, पण नक्कीच मुलांना हा कधी ना कधी कार्यक्रम बघायला भेटेल. नक्की करूया आपण, एक मुलांसाठी वेगळा कार्यक्रम करूया आपण. थँक्यू. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे आभार, तुम्ही इथे आलात त्याबद्दल.